शेतकरी ग्रामस्थांच्या विरोधामुळे महाराष्ट्रातील महायुती सरकारकडून नागपूर ते गोव्याला जोडणारा 760 किलोमीटर लांबीच्या शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती मिळाली आहे। या प्रकल्पाच्या पट्ट्यातील शेतकरी नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त फटका दिलाय। शेतकऱ्यांच्या रोषाचा परिणाम 2-3 महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीवर होऊ नये म्हणून शक्तीपीठ प्रकल्पाला स्थगिती देण्यात आल्याचं आता बोललं जात आहे। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तेवर आलेलं नवं सरकार या प्रकल्पाबाबत निर्णय घेणार असल्याचं आता दिसतंय। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समाधानानंतरच भूसंपादन केलं जाईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंनी दिली आहे। शक्तीपीठ महामार्ग कुठून कुठे जातो आणि किती मतदारसंघावर याचा परिणाम होऊ शकतो तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह। नागपूर ते गोव्याला जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून होते। तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी पर्यंत जातो। 760 किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित आहे। या महामार्गामुळे 21 तासांचं अंतर 8 तासांवर येणार असल्याचं सांगितलं जातंय। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हा महामार्ग बांधला जाणार आहे। वर्धा, यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यातून सुरू होऊन हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव या मराठवाड्यातील 6 जिल्ह्यातून पुढे सोलापूर मार्गे सांगली, कोल्हापूर असा पश्चिम महाराष्ट्रातून सिंधुदुर्गातून गोव्याला जोडणारा हा महामार्ग आहे। महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यातील विविध देवस्थानांना जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग संतांची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांच्या अंबेजोगाई, जोगाई देवी, औंढा नागनाथ आणि परळी वैद्यनाथ या 2 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनानंतर महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला जोडणार आहे। तसंच कारंजा लाड, माहूर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर या दत्तगुरूंच्या धार्मिक स्थळांनाही जोडणारा आहे। महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी या 3 शक्तिपीठांमुळे या महामार्गाला शक्तीपीठ हे नाव देण्यात आलंय। शक्तीपीठ महामार्गासाठी प्रारंभिक अधिसूचना काढण्यात आलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भूसंपादनाची कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे। हा महामार्ग बांधण्यासाठी 7 ते 8 वर्ष लागणार असल्याचं सांगितलं जातंय। 6 लेनच्या या मार्गासाठी अंदाजे 6300 कोटी रुपये खर्च येणार आहे। शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला बाधित शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रत्येक जिल्ह्यातून विरोध होतोय। कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती, काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नुकताच शक्तीपीठ मार्गाला विरोध केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार KP पाटील यांनी शक्तीपीठ मार्ग हवाच कशाला, दारू प्यायला गोव्याला जायचे का असा संतप्त सवाल करत सरकारला घरचा आहेर दिलाय। आमचा तुमचा गरिबांचा पैसा जो जमा होतोय तो या मार्गावर खर्च करायचा कशासाठी? नागपूरहून थेट गोवा। अरे दारू प्यायला तिकडे कशाला भाड्यानं जाता, इकडे प्या की माप आहे। किती दुकानं तरी चालतील केवळ दारू प्यायला। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। नागपूर ते शिर्डी हा महामार्गाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय। डिसेंबर 2024 अखेर शिर्डी ते मुंबईपर्यंतचा मार्ग पूर्ण होण्याचं आश्वासन देण्यात आलंय। मात्र या मार्गावर दळणवळण सोपं होईल, शेतमालाची वेगवान वाहतूक होते, वेळेचं आणि इंधनाची बचत होते या चर्चा होण्याऐवजी समृद्धी महामार्ग अपघातांमुळेच अधिक चर्चेत राहिलाय। शक्तीपीठ महामार्ग राज्यातील प्रमुख देवस्थानांना जोडणारा प्रकल्प आहे। बाधित शेतकऱ्यांच्या विरोधामुळे तो चर्चेत आलाय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचा फटका महायुतीला 11 पैकी 10 जिल्ह्यात बसलेला दिसतोय। वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विजयी झालाय। यवतमाळ, हिंगोलीत ठाकरे गटांच्या शिवसेनेनं इथे बाजी मारली आहे। नांदेडमध्ये काँग्रेस, बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे, लातूरमध्ये काँग्रेस, परभणीत ठाकरे गटाची शिवसेना, सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि उस्मानाबादमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर तर कोल्हापुरात काँग्रेसचे शाहू छत्रपती असे 10 खासदार महाविकास आघाडीचे विजयी झालेले आहेत। लोकसभेत महायुतीच्या पराभवाच्या विविध कारणांपैकी शक्तीपीठ महामार्ग हेही एक कारण असल्याचं समोर आलंय। याची कबुली राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः दिली आहे।
प्रकल्प बाधितांकडून होणारा विरोध डावलून महायुती सरकार हा प्रकल्प रेटण्याच्या मनस्थितीत होते, परंतु लोकसभा निवडणूक निकालानं महायुती सरकारला त्यांचा निश्चय बदलण्याची वेळ आणली आहे. शक्तीपीठाची शक्ती येत्या विधानसभा निवडणुकीत कोणाच्या बाजूने राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा. राजकीय बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी mymahanagar.com ला व्हिजिट करा. धन्यवाद.